स्टुडंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. आज मी तुम्हाला मॅथ्सच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 याच्या मार्क्समध्ये कसं डिवायडेशन केलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. टुडे इज आवर फर्स्ट लेक्चर ऑफ मॅथ्स. ओके, सो मॅथमॅटिक्स पार्ट 1, पेपर पॅटर्न अँड गाईडलाईन्स. पहिले आपण काय करणार आहोत की पेपर पॅटर्न कसं असणार आहे की मॅथ्समध्ये टोटल तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असतो, बरोबर. पण त्याच्यामध्ये 2 पार्ट्स केलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. ॲज इट इज 9th, मॅथ्स 1, मॅथ्स 2. मॅथ्स 1 मीन्स अल्जेब्रा अँड मॅथ्स 2 मीन्स जॉमेट्री. सो 40 मार्क्स ऑफ मॅथ्स 1 अँड 40 मार्क्स ऑफ मॅथ्स 2. ओके, टोटल मार्क्स 80. ओके, तर टोटल आपला जो आहे बोर्ड पेपर जे असणार आहेत ते 80 मार्क्सचे म्हणजे दोन्ही मिळून 80 मार्क्सचे असणार आहे. प्लस तुमचं इंटरनल असेसमेंट मीन्स जसं तुमचे प्रॅक्टिकल्स असतात किंवा काही नोट हे असेसमेंट देतात तुम्हाला घरी करायला, ते सगळे 20 मार्क्सचे असतात दोन्ही. याच्यामध्ये 10 मार्क्स दोघांचे, या 10 मार्क्सला मॅथ पार्ट 1 आणि 10 मार्क्सला पार्ट 2. अशा पद्धतीने वयांना वगैरे तुम्हाला 20 मार्क्स मिळतात. आणि पेपर्स जे आहे 40 मार्क्सचे असल्यामुळे 3 तासाचे पेपर्स नसून 2 तासाचे पेपर. यावर्षी तुम्ही बघितलं की लॉकडाऊन असल्यामुळे आपला पेपरचा टाईम त्यांनी 2 तास म्हणजे आता तुमचं 3 तासाचे पेपर असतात 100 मार्क्सचे. 80 मार्क्स असतो ज्याच्याप्रमाणे असेल तसं. तर त्यांनी काय केलं ते अर्धा तास जास्त दिला होता. पण पेपर कॅन्सल झाल्यामुळे आता तुमच्या पुढच्या वर्षाचं तसं काहीही होणार नाहीये. तर तुमचं जसं ॲज इट इज आहे तसंच, कारण ही सिच्युएशन कधी ना कधी अंडर कंट्रोल येणार आणि कायमस्वरूपी हे कोणतेही कोरोना असू दे नाही तर कोणतंही एपिडेमिक पॅन्डेमिक असू दे, ते मात्र आपलं आता क्लिअर झाल्यानंतर मग आपलं जसं रेग्युलर आहे तशीच तुमची एक्झाम होणार आहे. म्हणून आत्तापासूनच तुम्ही वेळेचा फायदा करून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. तर याच्यामध्ये 2 आवर्सचे पेपर्स जसे आहेत तसे तुमचे ते होणार आहेत. त्याच्यानंतर आता फॉर्मॅट ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे तुमचे जे आता पेपर्स आहेत याचा तो फॉर्मॅट आहे. तर त्याच्यामध्ये टोटल किती 6 क्वेश्चन्स असतात. तर पहिल्या 1 मार्क्सचे क्वेश्चन, काही 2 मार्क्सचे क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये 4 मार्क्सला असतात हे दोन्ही पण, आणि विथ ऑप्शन्स असतात. म्हणजे जर याच्यामध्ये टोटल तुम्हाला माहिती आहे की एनी आता इथे दिसतंय तुम्हाला 4 आउट ऑफ 6 म्हणजे 6 मधून तुम्हाला 4 म्हणजे सॉल्व्ह करायचे. याच्यामध्ये 3 मधून 2 सॉल्व्ह करायचे. तर इथे पण म्हणजे हे ऑप्शनल धरून मार्क्स दिलेले असतात, पण ॲक्च्युअल मार्क्स आपल्याला एवढेच मिळणार आहेत. मग नंतर याच्याच प्रमाणे MCQ असतात तुम्हाला. मग मॅथ्स जरी असले तरी तुम्हाला MCQ आहे, त्यात फॉर्म्युला असतात किंवा जे बेसिक्स असतात मॅथ्सचं त्याच्यावर MCQs बनवले जातात. आणि मग MCQला प्रत्येकाला 1 मार्क्स असे 4 मार्क्स असतात ते. आणि नंतर सब क्वेश्चन्स असतात काही, ते 2 मार्क्सचे असतात. 1 क्वेश्चन 2 मार्क्सचं. आता क्वेश्चन 3 जो आहे तो ॲक्टिव्हिटी बेस असतो. तुम्हाला माहिती आहे असे स्क्वेअर्स वगैरे देतात, त्याला तुम्ही त्याच्यामध्ये आन्सर्स फिलअप करायचे असतात. तो आहे ॲक्टिव्हिटी बेस. म्हणजे त्याच्यामध्ये पण 3 दिलेले असतात, त्यातून तुम्हाला फक्त 2 सॉल्व्ह करायचे असतात आणि 2 मार्क्सला 1 असतो. त्याच्यानंतर आहे 3 सब क्वेश्चन्स असतात 2 मार्क्सचे, त्यातून पुन्हा आपल्याला 2 सॉल्व्ह करायचे. हे आहे A आणि B, क्वेश्चन 3 मधलं AB. त्याच्यानंतर इथे त्याला दिलेले मार्क्स आहे आणि हे एक्स्ट्रा धरून असतात नेहमी, म्हणजे मार्क्स विथ ऑप्शन्स. पण जरी तुम्ही विथ ऑप्शन्स पूर्ण पेपर सोडवला तरी तुम्हाला मात्र त्याचे 4 मार्क्सच मिळणार असतात. नंतर क्वेश्चन 4 जो आहे तो 3 मार्क्स, एक जो त्याच्यातला 1 सॉल्व्ह करायला सम असतं ते 3 मार्क्सचं असतं. असे तुम्हाला 3 सम सॉल्व्ह करायचे म्हणजे 9 मार्क्सचं. आणि इथे पण कसं दिलंय की एकच सॉल्व्ह करायचा आहे पण तो 4 मार्क्सला आहे. आणि इथे पण एकच सॉल्व्ह करायचा आहे, तो आहे 3 मार्क्सला. तर अशा प्रकारे तुम्हाला मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये. तर टोटल तुमचा या पद्धतीनेच हा जो M1चा आपण आज लेक्चर घेतोय तर ते 40 मार्क्सचा पेपर असणार आहे. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन A आणि B बेस ऑन प्रिव्हियस, पण हे तुमचं कॅन्सल केलेलं आहे.
हे जे आहे हे आता तुम्हाला 9th स्टँडर्डचं, पूर्वी कसं होतं की जेव्हा नवीन सिलेबस चेंज झाला तेव्हा 9thचा पण आपल्याला अभ्यास करावा लागायचा, पण आता मात्र हे तसं नाही आहे. त्याच्यानंतर बी आता क्वेश्चन 3 जो आहे तो ॲक्टिव्हिटी बेस आहे, हे तर तुम्हाला ऑलरेडी इथे सांगितलं की क्वेश्चन 3 जो आहे तो ॲक्टिव्हिटी बेस आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 नॉन टेक्स्च्युअल, म्हणजे की नॉन टेक्स्च्युअल चॅलेंजिंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन सिलेबस, त्याच सिलेबसच्या बेसिसवर नॉन टेक्स्च्युअल क्वेश्चन्स सुद्धा तुम्हाला दिले जातात. म्हणून घाबरण्यासारखं काही कारण नाही, फक्त जो पण अभ्यास कराल तो व्यवस्थित करा. तर एवढं समजलं तुम्हाला, लक्षात आलंय सगळ्यांना? हो टीचर. ओके, येस टीचर. गुड. मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन समजून घेतलं तर पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या होतात. तर आता आपण जाऊया प्रॅक्टिस सेट 1.1. तर मला पहिले सांगा बरं, तुमच्या मॅथच्या फर्स्ट लेसनचं नाव काय? इथे टाकायचं राहिलंय माझं. चला सांगा बरं नाव. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. व्हेरी गुड. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता बघा 2 व्हेरिएबल्स, इथे क्वेश्चन दिसतोय ना तुम्हाला, याच्यामध्ये व्हेरिएबल्स म्हणजे हे बघा, हे जे स्मॉल लेटर्स आहे हे तुम्हाला 9th मध्ये पण तुम्ही ॲक्च्युअली शिकलेले आहात, पण मी तरी सुद्धा परत एक सांगते की याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स दिसत आहेत. म्हणजे एक आहे, पहिला आहे एक्स आणि दुसरा आहे वाय. ओके, तर इक्वेशन्सचा मागच्या वर्षी आपण अतिशय छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे. तरी सुद्धा आपल्याला मी तुम्हाला मागच्या वर्षी शिकवताना पण सांगितलं होतं की हे जे आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, कारण नेक्स्ट इयरला 10वीला तुम्हाला तो उपयोगी पडेल. तर अतिशय सोपं आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्वेशन खूप मस्ट आहे. परत साईन मिस्टेक्स तुम्हाला बिलकुल करायच्या नाही आहे. साईन मिस्टेक्स बघायच्या की चुकून आपल्याकडनं काय होतं की घाईघाईत करताना आपण खूप साईन मिस्टेक्स करतो. तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना व्यवस्थित साईनचं आपण बघायचं. मी शिकवताना तुम्हाला तसं सांगेलच. ओके, 5x + 3y = 9, 2x - 3y = 10. ओके, दॅट इज आवर क्वेश्चन. आणि किती मार्क्सला आहे तो? 2 मार्क्सला आहे. ओके, फर्स्ट कधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले इक्वेशन वी हॅव टू राईट डाऊन फर्स्ट इक्वेशन अँड गिव्ह नेम 1, इक्वेशन 1, अँड राईट डाऊन सेकंड इक्वेशन अँड दॅट इज इक्वेशन 2. आपण बोर्डवर जेव्हा सॉल्व्ह करत होतो तेव्हा मी तुम्हाला करून दाखवायचे की इथे असं लिहायचो आपण इक्वेशन 1. ओके, तुम्ही डायरेक्टली 1 लिहिलं तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. तर याच्याप्रमाणे मी इक्वेशन 1 इक्वेशन 2 लिहिलंय. आता हा जो क्वेश्चन आहे तो ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला जर अशा पद्धतीचा क्वेश्चन येणार असेल तर आपल्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला बोर्ड पेपरमध्ये क्वेश्चन 3चा ए जो आहे तो 2 मार्क्सला, हे बघा 2 मार्क्सला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन या 3 पैकी एक असू शकतो. ओके, म्हणून ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सगळे व्यवस्थित सॉल्व्ह करून ठेवा. अँड नॉट हार्ड नसतात, ते अतिशय इझी असतात. आपण जसं सॉल्व्ह करतो तसंच असतं. ओके, मग आता याच्यामध्ये बघा, नेहमी इक्वेशन सॉल्व्ह करताना पहिले बघायचं की याच्यामध्ये बघा इथे पण 3y आहे आणि इथे पण 3y आहे. याच्यामध्ये आपल्याला साईन्स बघायचे असतात. एकदा इथे एक प्लस आणि एक मायनस, म्हणजे जर एक प्लस एक मायनस असे साईन्स असतील तर त्यामध्ये आपण काय करत असतो? नेहमी ॲडिशन. काय करत असतो? ॲडिशन. मागच्या वर्षी आठवतं स्वप्नीता, आठवलं मागच्या वर्षी शिकवलेलं? हो टीचर. व्हेरी गुड, मी सॉल्व्ह पण केलं. व्हेरी नाईस. आणि सपोज की दोन्ही पण, आता इथे सपोज दोन्ही पण प्लसचे साईन्स असतात किंवा मग इथे मायनसचे साईन असते, म्हणजे निगेटिव्ह. जर मायनस असं असेल तर मग आपण तिथे या कंडिशनला आपण काय करत असतो? दोन्ही पण इक्वेशन्स काय करत असतो? एका इक्वेशन मधून दुसरे इक्वेशन सबट्रॅक्ट करत असतो. म्हणजे इथे काय कराल तुम्ही? इथे सबट्रॅक्शन कराल आणि अनलाईक सायन्स असेल तर तुम्ही इथे ॲडिशन कराल. ही फक्त गोष्ट महत्वाची आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. कळतंय कल्पेश? ओके, हो टीचर. गुड. मग इथे व्हेरी गुड. तर
प्लस मायनस म्हणजे एक प्लस आहे, अनलाईक सायन्स आहे तर ॲडिशन करायचं आहे, आणि लाईक सायन्स असतील दोन्हीकडे तर सबट्रॅक्शन करायचं आहे. हे इक्वेशन सॉल्व करताना लक्षात ठेवा. काही ट्रिक्स असतात त्या जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला खूप डोक्याला त्रास होत नाही आणि पटकन आपण ते करू शकतो. सो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहून घेतलं. दोघांचं ॲडिशन, वी हॅव टू ॲड दिस टू इक्वेशन्स. सो 5x plus 3y is equal to 9 plus 2x minus 3y is equal to 12, and these well cut. ओके, एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणून मग ते दोन्ही पण 3y कट झालेले आहेत. सो नाव वी हॅव टू ॲड दिस टू टर्म्स. 5x plus 2x is equal to 7x आणि 9 plus 12 is equal to 21. So we have to write down x here and write down 21 as it is, and 7 goes into divide. ओके, 7 आता इकडे जो आहे इकडून आता हा इथे मल्टिप्लाय मध्ये आहे. जर 7 इथे मल्टिप्लाय मध्ये असेल तर इकडे जाताना तो डिवाइड मध्ये जातो. and 7 1 जा 7, 7 3 जा 21, and that is why we get answer x is equal to 3. So what is the answer of x? What is the value of x? X is equal to 3. Now we get the value of x, but we have to find out value of y. So how can we get value? कशी मिळू शकते आपल्याला value? So substitute by substituting. Very good. By substituting x is equal to 3 in any equation which you want. तुम्हाला जे पाहिजे ते, otherwise which is easy. So question 1. Okay, equation 1 is easy, so we have to put this value in equation 1. So write down substituting x is equal to 3 in equation 1. Otherwise write down place x is equal to 3 in equation 1. We have to write down this equation first. 5x plus 3y is equal to 9, और जहाँ पे x है वहाँ पे 3. ओके, तो x इंटू x ची व्हॅल्यू काय 3 आहे म्हणून तिथे आपण 3 टाकला, प्लस 3y इज इक्वल टू 9. 5 3 जा 15, 15 यहाँ पे प्लस में है तो वहाँ पे जाते वक्त मायनस. ओके, मग आता इकडे बघा 5 3 जा 15, 15 हा इकडे प्लस मध्ये तिकडे जाताना मायनस मध्ये झाला. मग 3y इज इक्वल टू 9 minus 15, we get answer -6 because 15 is the bigger number, and that is why, wait a minute, excuse me, Samruddhi, please take this call. 3y is equal to -6, so y is equal to -6 divided by 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6, और बड़े नंबर का साइन y is equal to -2. सो x की वैल्यू है 3 और y की वैल्यू है -2. ओके, डू यू अंडरस्टैंड ऑल ऑफ यू? Yes, teacher. Yes, teacher. वेरी गुड. एंड Yes, teacher. हाँ, डायरेक्टली भी लिख सकते हो 3, Yes, teacher. -2, इसको ब्रैकेट Yes, करो और लिखो इज द सॉल्यूशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, इट इज व्हेरी इझी. फक्त आता इथे काय केलंय आपण, फक्त ब्रॅकेट्स मध्ये व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. बाकी नेक्स्ट टाइम तर स्वतः आपल्याला करायचंय, पण तरी पण अवघड नाहीये. ओके, समजलं नक्की सम? हो टीचर. हो टीचर. हो 3. टीचर. Okay, now the next sum. Solve the following simultaneous equation. 3a plus 5b is equal to 26, and second equation is a plus 5b is equal to 22. This is the first equation and second equation. Then observation करना है, यहाँ पे दोनों तरफ 5b. So क्या होगा स्वप्निता? Swapnita, Yes, teacher. give me answer then. 3a multiply 3 in equation 2. No,
नॉट टीचर मल्टिप्लाय, कट नाही होणार कारण वरतून खाली प्लस प्लस आहे. हा Multiplication. दोन्हीकडे पण जर प्लस प्लस सायन्स असतील तर काय होईल मग? सबट्रॅक्शन. Subtraction. ऑफ लाईक सायन्स. बोथ सायन्स आर लाईक अँड दॅट इज वाय वी हॅव टू सबट्रॅक्ट दॅट इक्वेशन. तो फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जे इक्वेशन्स दिलेले आहे ते तुम्हाला ॲड करायचे की सबट्रॅक्ट करायचे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पहिले आता इथे ऑलरेडी अजून नंतर मी पुढे सांगेल. इथे बघा 5B 5B दोन्ही पण नंबर सेम आहेत, त्यामुळे अजून तरी तुम्हाला त्रासदायक काम काहीच नाही आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की सायन्स काय बघायचे, सायन्स काय आहे, मग त्याच्यावर आपण ॲडिशन करणार की सबट्रॅक्शन करणार. अतिशय इझी आहे. मग आता इथे तुम्हाला जर कळलंय की सबट्रॅक्शन करायचं, मग कोणत्यामधून कोणतं केलं पहिले तुम्ही लिहून घ्या. ओके, मग इथे तुम्ही लिहिल्यानंतर तुम्ही काय करतायत की हे जे इक्वेशन आहे या फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन मायनस करताय. पण इंग्लिशमध्ये लिहिताना कसं लिहिणार? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. जेव्हा मी तुम्हाला बोर्डवर शिकवत असते क्लासरूममध्ये तेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगत असते. मराठीत आपण कसं म्हणतो की समीकरण 1 मधून 2 वजा करू, पण इंग्लिशमध्ये बोलताना आता हा 2 जो आकडा आहे तो पहिली येत असतो की सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. हे लक्षात ठेवा की लिहायचं कसं. इथे 1 आणि 2 मध्ये गोंधळ करायचा नाही लिहिताना, नाही ते इथे 1 लिहाल आणि इथे 2 लिहाल तर ते मिस्टेक होऊन जाईल. कळलं नक्की? ही एक गोष्ट मी मेन पॉइंट सांगणार आहे की लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या. एक तर सायन्सचं मी आत्ता सांगितलं. परत हे जे तुम्ही स्टेटमेंट लिहिता की ज्याला मार्क्स आहेत, जर स्टेटमेंट नसेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आणि प्रेझेंटेशनला पण तेवढंच महत्त्व आहे. म्हणून तुम्ही लिहिताना प्रेझेंटेशन करताना जर तुम्ही स्टेटमेंट चुकीचं लिहित असाल तर नक्कीच तुमचे मार्क्स जाणार. ओके, सो 3A + 5B = 26 minus A + 5B = 22. We have to change sign of this second equation and that is why -A - 5B = -22. आता इकडे बघताय की 3A - A, इथे जिसका कोई नहीं उसका 1. ओके, 3 में से अभी यहाँ पे ये प्लस है और यहाँ पे माइनस है तो सबट्रैक्शन ही होगा. 3 - 1 we get answer 2, बट बड़े नंबर का साइन. सो 2A = ये 1 + 1 माइनस म्हणून ते तर कट झालं. 22 जो है 26 में से 22 माइनस होगा बिकॉज प्लस एंड माइनस. एक साइन प्लस आहे आणि एक साइन माइनस असेल तर सबट्रॅक्शन होतं. म्हणून मग 26 मधून 22 माइनस केले वी गेट आन्सर 4 अँड साइन बडे नंबर का अँड दॅट इज वाय ॲडिशन. Okay, A = 4/2 we get answer A = 2, that is 2 1s are 2, 2 2s are 4. So we have to substitute these A = 2 in equation 2 which you want I said. So in equation 2 we have to write down equation 2 here, then substitute the value of A, that is 2 + 5B = 22. Now 5B we have to write down as it is equal to 22. ये जो 2 प्लस है ये माइनस में गया. ओके, सो 22 - 2 = we get answer 20 and B = 20/5 means B 5 4s are 20 and that is why B = 4 is the correct answer. And 2 हमेशा मैंने बहुत बार बताया है कि यहाँ पे पहला x आएगा और दूसरा y, मीन्स हमारा यहाँ पे x है a और b है y. सो वी हैव टू राइट डाउन द वैल्यू ऑफ a फर्स्ट and after 2 we can write 4 because 4 is the value of y. okay, means b. so suppose तुम लोगों ने ऐसे लिखा 4, 2 is the solution of the given simultaneous equation. That is wrong.
Okay, so it is wrong. Q wrong. Why? Because 4 हमेशा सॉरी 2 टीचर काय हमेशा yes x की वैल्यू पहले आनी चाहिए और y की वैल्यू एक्स एक्सिस पहले लेना। वेरी गुड। एंड x मीन्स हमारा a और y मीन्स हमारा b, तो a की वैल्यू 2 है और b की वैल्यू 4 है। कभी म्हणजे कधी कधी काय होतं की आपण पहिले b ची व्हॅल्यू काढतो, कारण आपण कधी असंही करू शकतो ना, 3a म्हणजे a कट करून आपण b ची व्हॅल्यू काढतो, नंतर a ची व्हॅल्यू काढतो। पण तिसरी गोष्ट, 3 गोष्टी मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावते इक्वेशन सॉल्व्ह करताना। पहिले साइन बघा, सायन्स नसेल तर आपल्याला नंतर ते मी पुढचं शिकवणार आहे, पण आतापर्यंतच्या इक्वेशन्स मध्ये पहिले तुम्हाला सायन्स बघायचे आहेत। त्याच्यानंतर सेकंडली तुम्हाला मी काय सांगितलं की इथे सबट्रॅक्टिंग असेल तर स्टेटमेंट प्रॉपर लिहायचे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट अशी की हे जे तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहितात सोल्युशन्स, ते मात्र पुढे मागे झाले तर आन्सर रॉंग असणार आहे, ते प्रॉपर लिहा। ओके, नाउ द नेक्स्ट फर्स्ट इक्वेशन इज x plus 7y is equal to 10 and the second equation is 3x minus 2y is equal to 7. It is the second equation. Now यहाँ पे देख सकते हो कि अभी यहाँ पे है x और यहाँ पे है 3x और कोई भी सिमिलर नहीं है, एक पण टर्म अशी नाही आहे की दोन्ही पण सेम आहे। इथे सपोज 7y असता तर दोघांचं आपण ॲडिशन करून आपल्याला इझिली आन्सर मिळालं असतं, पण इथे तसं नाहीये। आता यांनी अजून एक अशी सिंपल मेथड सांगितली आहे की x इज इक्वल टू, इथे प्लस 7y आहे तर इकडे तो जाताना मायनस 7y झाला आणि x ची व्हॅल्यू आपण 3x च्या जागी x ची व्हॅल्यू टाकली आणि मग सॉल्व्ह केलं। हे पण करू शकतो किंवा अजून एक मी मेथड तुम्हाला इथे सांगते की आता इथे बघा हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, मग इक्वेशन मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3, कळलं का? मग आता इथे बघा इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू। ओके, तुम्ही कोणत्या मेथडने स्वप्नी तर तू ह्याच मेथडने सॉल्व्ह केलं ना मल्टिप्लिकेशन करून? हो, मी मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 केले आणि इक्वेशन 2/7 केले। हा, तसंही करू शकतो आपण की याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि याला 7 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे दोन्हीकडे पण काय आपल्याला सिमिलर मिळेल, सिमिलर टर्म्स मिळतील आणि एक प्लस आणि एक मायनस असल्यामुळे ते ॲडिशन करून डायरेक्टली कट पण होतील आणि मग आपल्याला पहिले x ची व्हॅल्यू मिळणार आणि मग नंतर ती एका इक्वेशन मध्ये आपण जेव्हा पुट करू, ते मागच्या वर्षी हे मी शिकवलंय तुम्हाला, तेव्हा आपल्याला y ची व्हॅल्यू इझिली मिळेल। कळलंय? करून दाखवायची गरज आहे का कल्पेश? हो टीचर, करून दाखवू का? बाकीचे पटापट सांगा आणि कॅमेरा ऑन करा पटकन। नो टीचर। मिहिर, ऑन युअर कॅमेरा। ओके, मग करून दाखवते मी वाटल्यास। चला आता आपण इक्वेशन 1 ला एक 3 ने मल्टिप्लाय करूया, हे पण चालणार आहे आपल्याला। ओके, मग आता 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल सांगा बरं? 3x पहिला, 3x प्लस 7 3 जा 21, 21y इज इक्वल टू आता इथे 10 3 जा 30, तसं 30, म्हणजे आपला हा इक्वेशन आता आपल्याला इथे काय मिळाला? इक्वेशन 3 मिळाला। ओके, इथे मिळाला आपल्याला इक्वेशन 3। ओके, आणि याच्यातून आपल्याला कोणता इक्वेशन मायनस करायचा आता? 2 नाही, हो मायनस करावं लागेल कारण दोन्ही पण इथे लाईक साइन्स आहे, म्हणून मग आपल्याला इथे मायनसच करावं लागेल। 3x मायनस 2y इज इक्वल टू 7। ओके, सांगा इथे आता इथे मायनस झालं, इथे प्लस झालं आणि इथे मायनस झालं, मग इथे आता ऑब्विसली कट होणार की आन्सर काय येईल?
23 दोन्ही पण प्लस आहे 23y इज इक्वल टू बघा इथे पण प्लस आहे आणि इथे पण प्लस आहे. आता ह्या मायनसशी आपल्याला काही घेणं नाहीये. आपला मायनस आपण काढून टाकला त्याच्याऐवजी आपण याचं साइन चेंज करून प्लस केलंय म्हणजे इथे 23y इज इक्वल टू 30 - 7 वी गेट आन्सर ऑल्सो 23. ओके बरोबर. सो हो टीचर. y इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 23. सो वी गेट आन्सर y इज इक्वल टू 1. ओके ह्या मेथडनी पण तुम्ही करू शकता. ही मेथड तुम्ही लक्षात घेण्यापेक्षा ऍक्च्युली ही पण इझी आहे पण आता तुमच्या एवढ्याशा डोक्यात काय काय घालणार त्यापेक्षा जे चाललंय ते करूया. मग आपण इक्वेशन 1 ला या इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जस्ट मिनिट तर इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक न्यू इक्वेशन फॉर्म केलं आपण ते आहे इक्वेशन 3x + 21y इज इक्वल टू 30. मग नंतर आपण लिहायचंय की इक्वेशन 2 सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 आणि मग नंतर अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आणि वी गेट आन्सर y इज इक्वल टू 1. नंतर सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. सो x इज इक्वल आता इथे 3 घेतलंय तुम्ही तुमच्या याच्यापैकी कोणतंही एक घेतलं तरी चालणार आहे. तुम्ही इक्वेशन 1 घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही y इज इक्वल टू 1 व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे आता तुमचं याच्यात काय झालंय की पहिले y ची व्हॅल्यू मिळाली आहे आणि नंतर x ची व्हॅल्यू मिळाली आहे पण लिहिताना पहिले x ची व्हॅल्यू मिळणार मग y ची व्हॅल्यू आपण म्हणजे टाकणार. तर 3,1 is the solution of the given simultaneous equation. कळलं एवढं नक्की? कळलं का? हो टीचर. ओके हो टीचर. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग याच पद्धतीने आपण हे पण तुम्ही सम करू शकता. इथे बघा डायरेक्टली 2x - 3y इज इक्वल टू 9 आणि 2x + y इज इक्वल टू 13. तर या मेथडनी न करता दोन्ही पण प्लस आहे तर इथे तुम्ही सबट्रॅक्शन करून म्हणजे हे कट होऊन जाईल आणि या पद्धतीने तुम्ही सॉल्व करून मला सेंड करायचे आहेत. ओके त्याच्यानंतर हे पण त्याच पद्धतीने आहेत सम्स. बघा 5m - 3n इज इक्वल टू 9 इज द फर्स्ट इक्वेशन. m - 6n इज इक्वल टू -7 इज इक्वल टू इट इज सेकंड इक्वेशन. ओके बघा याच्यात काही सेम आहे का तर नाही. इथे एक करू शकतोय आपण. इथे 6 आहे. सपोज मी इक्वेशन 1 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 3 2 जा 6 होऊन मग आपल्याला दोन्ही पण टर्म सेम होऊ शकतात. म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 5 2 जा 10 m - 3 2 जा 6n is equal to 19 2 जा 38. we get equation 3. अभी हमें क्या करना है सब्ट्रैक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 में से इक्वेशन 3 को माइनस किया we get answer. अभी यहाँ पे इक्वेशन 2 we have to write down then इक्वेशन 3 write down. दोनों इक्वेशंस यहाँ पे लिखने के बाद चलो ये तो कट होने वाला है. ओके यहाँ पे कोई नहीं मीन्स 1 है. एक प्लस एक माइनस है. 10 - 1 वी गेट आंसर 9 और बड़े नंबर का साइन दैट इज y - 9m इज इक्वल टू यहाँ पे दोनों भी माइनस है तो माइनस की साइन आएगी और दोनों का एडिशन होगा. सो 38 + 7 इज इक्वल टू 45. m दोनों तरफ माइनस माइनस है दैट इज वाई दिस साइंस वेल कट. Now we get answer 9m is equal to 45. So m is equal to 45 upon 9. 9 5 are 45 and we get answer m is equal to 5. Substituting m is equal to 5 in equation 1. 5 5 are 25 like this and we get answer यहाँ पे 5 5 are 25 minus 3n as it is 19b as it is minus 3n इज इक्वल टू 19 भी वैसा यहाँ पे +25 उस तरफ जाते हुए होगा -25.
-3n इज इक्वल टू -6 बड़े नंबर का साइन है इसलिए माइनस, और 25 में से 19 माइनस किया. सो n इज इक्वल टू -6 अपॉन -3 माइनस माइनस कर 3 2 6 वी गेट आंसर n इज इक्वल टू 2. m की वैल्यू पहले आएगी 5 5, 2 is the solution of the given simultaneous equation. Do you have any difficulty till here? No teacher. No teacher. No teacher. No Kalpesh, teacher. Mihir, No teacher. No very teacher. good. Okay. 5x plus 2y is equal to -3, x plus 5y is equal to 4. यहाँ पे भी बहुत इजी है, सिर्फ इक्वेशन 2 को मल्टीप्लाई करो 5 से. सो यहाँ पे 5x आ जाएगा, दोनों लाइक टर्म से, तो सब्ट्रैक्शन करो. सब्ट्रैक्शन करने के बाद वी गेट आंसर y is equal to 1. After that we have to place this value, otherwise substitute this value in equation 1 or 2 which you want, and then we get answer -1, 1 is the solution of the simultaneous equation. देखो, देख सकते हो. वेट अ मिनट. 5 बघा आता. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3, x प्लस 5y इज इक्वल टू 4. इक्वेशन, ये जो इक्वेशन है 19% ओनली. ये जो फर्स्ट इक्वेशन है 5x प्लस 2y, इसको नाही, सेकंड इक्वेशनला आपण काय केलंय की 5 ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं, मग आपल्याला मिळाला 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. मग थर्ड मधून आपण जो फर्स्ट इक्वेशन आहे तो मायनस केला. आता याचा काही संबंध नाही, फक्त सबस्टिट्यूटला आपण तो वापरू शकतो. मग याच्यातून आपण इथे जेव्हा सबस्टिट्यूट करतो तेव्हा हे तर कट झालं, आणि 25 मधून 2 गेले 3 बडे नंबर का साइन. इथे पण दोघांचं ऍडिशन केलं, बडे नंबर का साइन 23, आणि मायनस मायनस कट झालं, y इज इक्वल टू 1, आणि सबस्टिट्यूट केलं. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पुट कराल तुम्हाला आन्सर मिळेल x इज इक्वल टू -1, आणि -1 आणि 1 is the solution of the given simultaneous equation. So I will teach you this tomorrow because my laptop battery is very low. Where is that? Okay. So next lecture I will teach you this sum. Do you get and do you understand, all of you? Yes, teacher. Yes, teacher. Yes, teacher. Yes, teacher. Okay. Yes, teacher. Very good. Thank you very much.